आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खुसखुशीत व कुरकुरीत आणि अजिबात तेल न पिणारी, खातानी घशात न अडकणारी कोथिंबिरीची वडी. अगदी साधी सोपी आहे. अगदी ही वडी 10 ते 20 मिनिटात तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही वडी आठवडाभर स्टोअर करू शकता. अगदी ही खुसखुशीत तयार होते. रेसिपी अगदी साधी व सोपी, थोडीशी वेगळी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता या ठिकाणी मोठ्या आकाराची ताजी कोथिंबीर घेतली आहे. थोडीशी देठही घेतली आहे. देठामुळे या कोथिंबीर वडीला आणखीन जास्त चव लागेल. ही कोथिंबीर मी छान अशी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे. आता मी ही कोथिंबीर बारीक कापून घेत आहे. लक्षात असू द्या, कोथिंबीर जेवढी शक्य आहे तेवढी बारीक चिरून घ्या. त्यामुळे आपल्याला नंतर कोथिंबीरीच्या वड्या तयार करायला जास्त मेहनत लागणार नाही. आता ही कोथिंबीर बाजूला ठेवून पुढच्या कृतीकडे वळूया. एक भांडं घेतलेलं आहे आपण. त्यामध्ये आपण 1.5 कप बेसन घेणार आहोत. ते या भांड्यामध्ये टाकून घेऊया. अजून अर्धा कप आपण बेसन यात टाकणार आहोत. चवीपुरते मीठ, पाव चमचा हळद, थोडं पाणी टाकून आपण पातळ बॅटर तयार करून घेणार आहोत. जास्त पातळही बनवायचं नाही, घट्टही बनवायचं नाही, मध्यम याचं बनवायचं आहे. मिश्रण सर्व एकजीव करून घेऊया. हलक्या हाताने छान थोडं पाणी टाकून आपण या पद्धतीने बॅटर बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही आपलं बेसनचं बॅटर तयार करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. पातळही नाही, घट्टही नाही, अशा पद्धतीने तुम्ही बेसनाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. चला मग पुढच्या कृतीकडे वळूया. कढई गरम झालेली आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता. अर्धा चमचे जिरे टाकणार आहोत. जिरे चांगले फुलले की त्यामध्ये आपण थोडीशी हिंग टाकणार आहोत. 5 मिरच्या हिरव्या घेतल्या होत्या मी, 5-7 लसूण घेतले होते आणि 4-5 कढीपत्त्याची पानं, ती चांगली आपण बारीक वाटून घेतलेली आहेत. हे आपण या फोडणीत टाकणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मसाला टाकू शकता. मी तिखट टाकलेला आहे इथे 1 चमचा. कमी गॅसवर आपण हे सर्व छान फ्राय करून घेणार आहोत. 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. याला मिरची आणि लसणाचा कच्चेपणा सगळं घालून घ्यायचं आहे. कमी गॅसवर छान परतून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे याचा. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊया आपण. मस्त याला आपण या मसाल्यामध्ये परतून घेऊया. छान फ्राय करून घेऊया. कोथिंबीर मस्त तेलामध्ये फ्राय केली की अजून कोथिंबीर वडीची चव दुप्पट होते. अशामध्ये शिजवून घेऊया आपण. तिचे देठं पण मस्त मऊ करून घेऊया. इथे मी 2 चमचे तेल टाकलेले आहे. छान मिक्स करून घेऊया. याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता. मिश्रण केले होतं ते आपण यामध्ये टाकणार आहोत. सर्व मिश्रण यामध्ये टाकून घेऊया. या पद्धतीने छान मस्तपैकी आपण याला व्यवस्थित परतून घेणार आहोत. सर्व मिश्रण एकजीव करणार आहोत. यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे तुम्हाला. तुमचं प्रमाण जर बरोबर असेल तर तुमची वडी परफेक्ट बनणार. दोन कप कोथिंबीरला 1.5 कप बेसन आपण टाकलेलं आहे. आणि छान मस्त फोडणी देऊन मस्त असं घट्टसर बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला. असं छानसर घट्टसर आपण गोळा तयार करून घेतलेला आहे. कोथिंबीरीच्या वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. शिजलंय चांगलं. बघा या पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायचं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया.
मी असं एक स्टीलचं प्लेट घेतलेलं आहे. त्या स्टीलच्या प्लेटला आपण थोडंसं तेल टाकूया त्याच्यावरती. मस्तपैकी या ब्रशने पूर्ण प्लेटला तेल लावून घेऊया. अशा पद्धतीने बाजूबाजूने पण तेल लावायचं आहे, म्हणजे आपले वडीचे मिश्रण जे आहे कोथिंबीरीच्या वडीचं ते मिश्रण याला चिकटणार नाही, ते सहजपणे बाहेर येतील. अशा पद्धतीने आपण प्लेटला तेल लावून घेऊया. छानपैकी हलक्या हाताने आपण मस्तपैकी याला पूर्ण प्लेटला पसरून घेऊया. असं या पळीने दाबून घेऊया. अशा पद्धतीने छान मस्त आपण करून घेऊया. सगळीकडून व्यवस्थितरित्या दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता हे सगळे मिश्रण आपण थंड करून घेऊया. नंतर आपण याचे वड्या काढणार आहोत. कोथिंबीरीचे वडे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता थंड झालेलं आहे मिश्रण. वरतून मी थोडंसं तीळ पण टाकले होते पांढरे, त्या हिशोबाने तुम्ही टाका. तर चला मग आपण याला पण कट करून घेणार आहोत. थंड झाल्यावरच तुम्ही कट करून घ्या. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता. या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचं आहे. बघू शकता आपला वडा मस्त असा तयार झालेला आहे. बघा या पद्धतीने अशा पद्धतीने वडे तुम्ही तयार करून घ्यायचं आहे. मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. चला मग आपण याला छानपैकी कुरकुरीत तळून घेऊया. कढईतलं तेल गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला कोथिंबीर वडी मध्यम आचेवर तळून घ्यायची आहेत. एक एक करून त्यामध्ये आपण सोडूया. बघू शकता आपले वडी तळलेले आहेत. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्हाला हे खुसखुशीत कोथिंबीर वडे कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.